नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 15 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जीएसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेत आहोत. तर बघा, आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, जेणेकरून रोज सकाळी 7 वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. फोर्ब्सने जाहीर केलेल्या 100 शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये कोणत्या महिलेला प्रथम स्थान देण्यात आले आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारला. बघा, हा जो क्वेश्चन आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या सेशनमधला आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला, असं तुम्हाला विचारला. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 14 डिसेंबर. बघा, 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे आणि लोकांच्यामध्ये ऊर्जेचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि ऊर्जेच्या संरक्षणाबाबतीत जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो. आता हा दिवस बघा BEE द्वारे म्हणजेच ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीद्वारे साजरा करण्यात येतो. तर इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा, 10 डिसेंबर रोजी जागतिक मानवाधिकार दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि यावर्षीची या दिवसाची थीम काय होती बघा, रिकवर बेटर स्टँडअप फॉर ह्युमन राईट्स. त्याच्यानंतर बघा, 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन किंवा ज्यालाच आपण इंटरनॅशनल माउंटन डे असं म्हणतो हा साजरा करण्यात आलेला आहे आणि यावर्षीची थीम काय होती, माउंटेन बायोडायव्हर्सिटी. त्याचबरोबर 11 डिसेंबर रोजीच युनिसेफ डे जो आहे तो देखील साजरा करण्यात आलेला आहे. तर 12 डिसेंबरला युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. तर थीम काय होती बघा या दिवसाची, हेल्थ फॉर ऑल, प्रोटेक्ट एव्हरीवन. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल डोमेस्टिक प्राईस इंडेक्समध्ये कोणत्या देशाने प्रथम स्थान मिळवले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1 तुर्की. बघा, ग्लोबल डोमेस्टिक प्राईस इंडेक्समध्ये तुर्की हा देश अव्वल क्रमांकावरती आहे. इथे बघा, भारतामध्ये घरांच्या किमतीमध्ये 2.4% घसरण झालेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत. म्हणजेच 2019ला भारताची याच इंडेक्समध्ये रँकिंग जी आहे ती 47वी होती, तर यावर्षी 54वी आहे. भारताची घसरण झालेली आहे यावर्षी या इंडेक्समध्ये. तर या इंडेक्समध्ये टॉप केलेला आहे तुर्कीनं आणि भारताचा क्रमांक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 54 असा आहे. तर बघा, इथे तुर्कीशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रशिया आणि तुर्की हे असे दोनच देश आहेत जे आशिया आणि युरोप या दोन्ही खंडांमध्ये येतात. बघा, तुर्कीचा जो आशियामधील भाग आहे त्याला अनातोलिया असं म्हणतात, तर युरोपमधील भागाला काय म्हणतात, थ्रेस म्हणतात. हे इम्पॉर्टंट आहे, जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बघा, तुर्कीची जी राजधानी आहे ती आहे अंकारा, तर चलन आहे तिथलं टर्किश लिरा. त्याचबरोबर बघा, तुर्की ही काळ्या समुद्राला लागूनच आहे आणि तुर्कीनं काय केलेलं आहे, अलीकडेच काळ्या समुद्रात नैसर्गिक वायूच्या साठ्याचा शोध लावलेला आहे. तर ही करंट अपडेट देखील इम्पॉर्टंट आहे, ज्याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. त्याच्यानंतर इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा, बेलारूस अलीकडेच जाहीर झालेल्या ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये बेलारूसने टॉप केलेला आहे आणि इंडियाची रँकिंग 102वी आहे या इंडेक्समध्ये. तर न्यूझीलंडबद्दल जर बघायचं झालं तर डुईंग बिझनेस इंडेक्समध्ये न्यूझीलंडने टॉप केलेला आहे, ज्याच्यामध्ये भारताची रँकिंग 63वी आहे. तर डेन्मार्क बघा, करप्शन इंडेक्स जाहीर झालेला होता, याच्यामध्ये डेन्मार्क पहिल्या नंबरवरती आहे आणि भारत 80व्या स्थानी आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच फुटबॉल खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला कोण ठरली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा, या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2 मारा गोमेज. बघा, मारा गोमेज ह्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला ठरलेल्या आहेत फुटबॉल खेळणाऱ्या आणि ह्या अर्जेंटिनाला बिलॉंग करतात विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, ह्या अर्जेंटिनाच्या आहेत. तर अर्जेंटिनाबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाल्या तर अर्जेंटिना गव्हर्नमेंटनं काय केलेलं आहे, कोरोना महामारीच्या काळात तेथील जे धनवान व्यक्ती आहेत किंवा जे श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांची संपत्ती $25 लाख जास्त आहे, अशांवरती काय केलेलं आहे, एक विशेष प्रकारचा टॅक्स लावला जाणार आहे आणि या टॅक्समधून जे येणारे पैसे आहेत ते औषधे आणि गरजेच्या वस्तूंसाठी वापर केला जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इथे बघा, पहिल्या महिलाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा, बालादेवी
बालादेवी या युरोपियन युनियन लीगमध्ये गोल करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. तर सोफिया कॅनिन बघा, यांना WTA म्हणजेच वुमन टेनिस असोसिएशननं प्लेअर ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बॅरसेट 2 प्रकल्पाअंतर्गत कोणता देश 2024मध्ये चंद्रावर मानवरहित अवकाशयान पाठवण्याचा विचार करीत आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 4, इस्रायल. बघा इस्रायलनं काय केलेलं आहे, बॅरसेट 2 प्रकल्पाअंतर्गत 2024मध्ये चंद्रावरती मानवरहित अवकाशयान पाठवण्याचा विचार करत आहे. बघा बॅरसेट इथे एक टर्म आलेली आहे. बॅरसेट काय आहे, एक इस्रायलचंच चांद्र मिशन होतं ज्याला 2019मध्ये लॉन्च करण्यात आलेलं होतं इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सद्वारा, पण हे अनसक्सेसफुल झालेलं आहे. याचाच हा पार्ट 2 आहे, ज्याच्या अंतर्गत चंद्रावरती मानवरहित अवकाशयान पाठवण्याचा विचार इस्रायल करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा इस्रायलशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर इस्रायलने अलीकडेच ओफेक 16 नावाचा एक जासूसी उपग्रह देखील लॉन्च केलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे टाइम मासिकाने ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाला नामांकित केले आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1, लेब्रॉन जेम्स. बघा लेब्रॉन जेम्स हे USAचे बास्केटबॉल स्टार प्लेअर आहेत आणि यांना अलीकडेच टाइम मासिकाने ॲथलीट ऑफ द इयर म्हणून घोषित केलेलं आहे किंवा नामांकित केलं गेलेलं आहे. तर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बजरंग पुनिया आणि इलेव्हनिल वॉलरिवन या दोघांना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच FICCIने स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडलेलं आहे. तर बघा रितू फोगाट यांनी सिंगापूरमध्ये मिक्स्ड मार्शल आर्ट्सचा किताब पटकावलेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच कोणत्या राज्यात जगन्नाथ जीवन क्रांती योजना सुरू केली गेली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 2, आंध्र प्रदेश. बघा आंध्र प्रदेशमध्ये महिला सशक्तीकरणासाठी चालना देण्यासाठी ही जगन्नाथ जीवन क्रांती योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत बघा 45 ते 60 वर्षांच्या ज्या BC SC ST आणि अल्पसंख्याक महिला असणार आहेत त्यांना 2.39 लाख एवढ्या मेंढ्या आणि बकरांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर बघा आंध्र प्रदेशशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर फळांच्या उत्पादनात 1 नंबरवरती आहे आंध्र प्रदेश. त्याचबरोबर जी डुईंग बिझनेस रँकिंग जारी केलेली होती याच्यामध्ये देखील अव्वल आहे आंध्र प्रदेश. त्याचबरोबर आंध्र प्रदेशमधील जर योजना बघायच्या झाल्या तर बघा जलकला योजना, जगन्नाथ विद्या कनुका योजना, जगन्नाथ विद्या दिवेना योजना, YSR आसरा योजना आणि रायतू भरोसा योजना ह्या काही महत्त्वाच्या योजना आहेत ज्या आंध्र प्रदेश सरकार राबवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाइम बिझनेस पर्सन ऑफ द इयर म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली आहे असं तुम्हाला विचारलं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे 1, इरिक युआन. बघा इरिक युआन हे झूम व्हिडिओ कम्युनिकेशनचे CEO आणि संस्थापक आहेत आणि यांना बिझनेस पर्सन ऑफ द इयर म्हणून टाइम मॅगझिनने निवडलेलं आहे. आता यांना बिझनेस पर्सन ऑफ द इयर म्हणून का निवडलं गेलेलं आहे बघा, कोविड-19च्या महामारीच्या काळात जे लॉकडाऊन लागलेलं होतं त्या दरम्यान यांच्या कंपनीनं लोकांना जोडण्यासाठी खूप टेक्नॉलॉजीचा वापर केलेला होता, म्हणून या अवॉर्डने यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर बघा इरिक युआन जे आहेत ते चीनी वंशाचे अरबपती व्यावसायिक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा इथे टाइम मॅगझिनशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर टाइम मॅगझिन काय करतं आहे, 1927 पासून अशा लोकांना सन्मानित करतं जे लोक खूप चर्चेमध्ये राहिलेले आहेत किंवा त्या वर्षी त्या लोकांनी खूप प्रभावित केलेलं आहे, लोकांना खूप प्रभावित केलेलं आहे. तर बघा टाइम मॅगझिनने अलीकडेच काय केलेलं आहे, पर्सन ऑफ द इयर 2020 म्हणून जो बिडन जे 46वे प्रेसिडेंट आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत USAचे आणि कमला हॅरिस ज्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत USAच्या यांना निवडलेलं आहे. तर आत्ताच प्रिव्हियस क्वेश्चन आपण बघितला, टाइम मॅगझिनने ॲथलीट ऑफ द इयर म्हणून लेब्रॉन जेम्स यांना निवडलेलं आहे. तर हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत टाइम मॅगझिनशी रिलेटेड जे तुम्ही स्टार मार्क करून नोट डाऊन करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तर आजचं सेशन संपवण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन का होता ते पाहूयात. भारत सरकारने सार्वजनिक ठिकाणी वायफाय उपलब्धता सुधारण्यासाठी सुरू केलेल्या योजनेचं नाव काय आहे हे तुम्हाला विचारलेलं होतं. तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं 3, पंतप्रधान वाणी.
तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणत्याही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.